नांदेड शहरात काल रात्रीपासून पाऊस पडत आहे आणि त्याच्या अगोदर पण 2 दिवसात पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे आणि उघडीत पडत आहे, त्याच्यामुळे शहरामध्ये बऱ्यापैकी रिलीफ आहे. सध्या विष्णुपुरीचे 10 गेट ओपन आहे, त्याच्यातून 1,10,000 क्युसेकनं पाणी वाहत आहे आणि सध्या 351 इशारा पातळी आहे आणि 354 ही धोक्याची पातळी आहे. त्याच्यामुळं सध्या तरी नांदेड शहरामध्ये रिलीफ आहे. परंतु पावसाचं वरून पडणारं विष्णुपुरी कॅचमेंटमध्ये वाढणारं पाणी आणि शहरात जर पाऊस पडला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि नांदेड शहरातल्या नदीकाठच्या लोकांना आपल्याला थोडं सतर्क राहावं लागते. त्याच्यामुळं या माध्यमातून आपल्याला सूचित करू इच्छितो की नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं. रात्री 1,25,000 क्युसेक किंवा त्यापेक्षा जास्त पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं नदीकाठच्या लोकांनी नदीकाठी फिरू नये किंवा पाण्यात जाऊ नये आणि ब्रिज कुठलेही ओलांडू नये. ब्रिजवरून जर पाणी वाहत असेल तर कुणी त्याचा वापर करू नये. महापालिका नदीकाठी बॅरिकेडिंगची व्यवस्था करत आहे, ही दक्षता घ्यावी. तसेच महापालिकेनं सध्या तरी निवारा केंद्राची आवश्यकता नाही आहे, परंतु विष्णुपुरीमधून जर धरणाचे पाणी वाढलं आणि पावसाचं जर पाणी वाढलं तर आपल्याला निवारा केंद्राचं सहारा घ्यावा लागणार आहे. न्यू श्रावस्तीनगर आणि खाली आपल्याला गोवर्धन घाटचा भाग, नगिना घाटचा, काला पूलचा आणि त्याच्यानंतर खाली मरघाटपर्यंत या भागातल्या नागरिकांनी, हबीब टाकळी नाल्याचा भाग, या भागातल्या नागरिकांनी सतर्क राहून निवारा केंद्राचा वापर करावा किंवा आपल्या नातेवाईकांकडे पण व्यवस्था करावी. महापालिकेनं निवारा केंद्राची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आपले शाळा, मंगल कार्यालय आणि ह्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. तसेच त्या ठिकाणी सतरंजी, अंथरण, पांघरण आणि थोडंफार लाईट नाश्त्याची पण महापालिकेने व्यवस्था केलेली आहे. जेव्हा केव्हा वाटलं महापालिका लगेचच निवारा केंद्र ओपन करेल. आपण सर्व नागरिकांनी संबंधित झोनलच्या संपर्कात राहावं. झोनल संपर्क आम्ही या थोड्याच वेळात आम्ही पब्लिश करू. त्या झोनलच्या संपर्कात राहून